नारळी पौर्णिमेनिमित्त आज येथे आपण ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी खोवलेला नारळ किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला। 1 वाटी खोवलेला नारळ असेल तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साखर। पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून सुरुवातीला हा नारळ आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। तुपामध्ये परतल्यामुळे त्या नारळाचा स्वादसुद्धा छान लागतो आणि चवसुद्धा। 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे। ही साखर छान त्या नारळामध्ये मिक्स झाली पाहिजे। साखर घातल्यामुळे या नारळाला थोडंसं ओलसरपणा येतो। आता लगेचच या स्टेजला 1-2 चमचे दुधाची साय घालायची। जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल ती घातली तरीही चालेल किंवा खवा असेल तोही घातला तरीही चालेल। आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवायचं आहे। खाली कुठेही न लागता गॅसची फ्लेम सुरुवातीपासून वडी बनेपर्यंत अगदी लो ठेवायची आहे, जेणेकरून ही वडी आपली छान मस्त तयार होते। आता मिश्रण घट्ट झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर सुरुवातीला हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन बोटांवर गोल गोळी करायची। जर ती हाताला चिकटली नाही तर समजून घ्यायचं मिश्रण आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता एखाद्या ताटाला तूप किंवा तेल लावायचं आणि हे मिश्रण त्यावर थापून घ्यायचं। ज्या पद्धतीच्या तुम्हाला वड्या बनवायच्या आहे, चौकोनी, त्रिकोणी किंवा आणखीन वेगळ्या शेपमध्ये, तर त्या पद्धतीने तुम्ही या वड्या बनवू शकता। मिश्रण ओलसर असतानाच आपल्याला या वड्यांना शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे अर्ध्या 1 तासामध्ये या वड्या थंड झाल्या की आहे तशाच आकाराच्या छान निघल्या जातात। तर इथे पाहू शकता मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहे, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या, आणि विशेष म्हणजे या वड्या अगदी महिनाभर आहे तशाच खुसखुशीत आणि रसरशीत राहतात। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।